नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. 8 महिन्यापासून रखडलेले मतिमंद बालकाचे आधार अपडेट अखेर पूर्ण. दिग्रस तालुक्यातील रायजी येथील संदीप खोडके यांचा मुलगा ऋषिकेश हा जन्मापासून मतिमंद आहे. मागील 8 महिन्यापासून त्याचे आधार कार्ड अपडेट होत नसल्याने त्याचे UDID कार्डही काढता येत नव्हते. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारे मानधनही बंद झाले होते. ऋषिकेशच्या कुटुंबियांनी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश मिळत नव्हते. याबाबत रायजी येथील अक्रम पटेल यांनी आम्ही दिग्रसकर संघटनेचे अध्यक्ष तथा पत्रकार अफजल खान यांना माहिती देऊन मदतीची विनंती केली. अफजल खान यांनी तात्काळ ऋषिकेशच्या कुटुंबाशी संपर्क साधून त्यांना दिग्रस तहसील कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर आधार ऑपरेटर जुबेर तगाले यांच्याशी संपर्क साधण्यात आला. जुबेर तगाले यांनी सुमारे 2 तास अथक प्रयत्न करून ऋषिकेशच्या दोन्ही हातातील 9 बोटांचे ठसे घेतले. तसेच दोन्ही डोळ्यांचे स्कॅनिंग करून त्याचे आधार कार्ड यशस्वीरित्या अपडेट केले. यावेळी वाजित मल्लस, अशोक शेंडे आणि महेश राठोड यांनीही मोलाची मदत केली. विशेष म्हणजे आधार अपडेट न झाल्यामुळे ऋषिकेशचे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारे मानधन मागील 8 महिन्यापासून बंद होते. आता आधार अपडेट झाल्याने लवकरच त्याचे UDID कार्ड काढण्यात येणार असून त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचे मानधन पुन्हा सुरू होईल, असा विश्वास आम्ही दिग्रसकर संघटनेचे अध्यक्ष तथा पत्रकार अफजल खान यांनी व्यक्त केला. सामाजिक बांधिलकी जपत दिग्रसकर संघटनेने केलेल्या या मदतीमुळे ऋषिकेशच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त करून संबंधिताचे आभार मानले. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.